गुड मॉर्निंग स्टुडंट. आज जो आपण थेरम शिकणार आहे तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा थेरम आहे आणि तो आहे टॅन थीटा म्हणजे ॲक्यूट अँगल वाला थेरम जो बोर्ड एक्झाम मध्ये अनेक वेळा आलेला आहे. आज आपण त्याला डिराईव्ह करणार आहे की तो ऍक्च्युली कसा आहे. मुळात तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जे दोन IMP थेरम आहे त्याच्यातला हा पहिला थेरम आणि खूप सोपा थेरम आहे कारण याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, थेरॉटिकल पार्ट नाही. तर याच्यासाठी जे छोटीशी डायग्राम लागते ती आपण ड्रॉ करूया. बघा, एक्स एक्सिस हा झाला तुमचा वाय एक्सिस आणि तुम्हाला अँगल काढायचा आहे तर असे दोन लाईन्स काढायच्या. तर तुमची पहिली लाईन्स आहे त्याचं इक्वेशन घ्यायचं y = m1x, फर्स्ट लाईनचे इक्वेशन. दुसऱ्या लाईनचे इक्वेशन आहे y = m2x. या दोघांमधला आपल्याला अँगल काढायचा, बरोबर. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ही जी पहिली लाईन आहे ही पासिंग थ्रू द ओरिजिन आहे, दुसरी लाईन पण पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. पहिल्या लाईनचा स्लोप m1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे. तुम्हाला जे दिलेले इक्वेशन आहे ते कंबाईन इक्वेशन आहे ज्याला तुम्ही होमोजिनियस इक्वेशन म्हणता. तर तुमचं इक्वेशन काय? इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0, बरोबर. आता हे जे कंबाईन इक्वेशन आहे ते कसं बनलेलं आहे? दोन लाईन्सला कंबाईन करून बनलेलं आहे, म्हणून त्याला कंबाईन इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन म्हणतात. कोणत्या लाईन्स आहे? ज्या दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात त्या लाईन्स पासून बनलेला आहे. मग मला सांगा, पहिली लाईन होती त्याचा स्लोप m1 होता, दुसरी लाईन होती त्याचा स्लोप m2 होता. मग इथे ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा थेरम स्टार्ट होतो ती आहे सम ऑफ स्लोप आणि दुसरी आहे प्रोडक्ट ऑफ स्लोप. तर आपण ते काढू, ज्याला सम ऑफ स्लोप म्हणता m1 + m2. त्याची व्हॅल्यू असते -2h/b. ही आहे तुमची सम ऑफ स्लोपची व्हॅल्यू. लक्षात ठेवा, इथे लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला अभ्यास करताना लक्षात राहते की या टर्मला काय म्हणतात. म्हणजे तुम्हाला आता नेहमी लक्षात राहील की याला सम ऑफ स्लोप म्हणतात. जसं सम ऑफ स्लोप माहिती आहे तसं प्रोडक्ट ऑफ स्लोप माहित पाहिजे. m1 × m2 त्याची व्हॅल्यू असते a/b. त्याला ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवायचं प्रोडक्ट ऑफ स्लोप्स. बघा, हा थेरम स्टार्ट करताना या दोनही गोष्टी तुम्हाला त्या क्षणी माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही ते कॅल्क्युलेशन सहजपणे करू शकता. आता सम आणि प्रोडक्ट माहित झालं, तुम्हाला आता तिसरी गोष्ट कोणती माहिती असली पाहिजे? तिसरी गोष्ट माहिती असली पाहिजे डिफरन्स ऑफ स्लोपचा फॉर्म्युला. m1 - m2 म्हणजे काय? m1 पहिल्या लाईनचा स्लोप, m2 दुसऱ्या लाईनचा स्लोप आणि त्याच्या मधामध्ये सबट्रॅक्शन आहे म्हणजे डिफरन्स आहे. तर m1 - m2 चा होल स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला आहे m1 + m2 होल स्क्वेअर -4 टाइम m1 m2. तुम्हाला काय करायचं आहे? m1 + m2 ची व्हॅल्यू रेडी आहे, m1 m2 ची व्हॅल्यू रेडी आहे, ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजे -2h/b चा स्क्वेअर -4 टाइम्स a/b, बरोबर. याला एक्सपांड करा म्हणजे सिंप्लिफाय करा. हा येणार 4h²/b² -4a/b. आता इथे b² आहे म्हणजे याला वर खाली b ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा झाला 4h²/b² मायनस याला वर खाली b ने मल्टिप्लाय केला म्हणजे 4ab/b² आला. आता डिनॉमिनेटर सारखा आला म्हणजे न्यूमरेटरला ऍड पण करता येते, न्यूमरेटरला सबट्रॅक्ट पण करता येते. तर याचा b² घेतला, इथे आला 4h² - 4ab. काय कॉमन काढायचा? 4 कॉमन काढायचा. ब्रॅकेट मध्ये काय वाचेल? h² - ab/b². आता बघा, हे जे आन्सर आलं हे तुम्हाला माहिती पाहिजे. m1 - m2 चा स्क्वेअर आला. आपल्याला m1 - m2 म्हणजे फक्त डिफरन्स ऑफ स्लोप पाहिजे. हा काय मिळाला? स्क्वेअर ऑफ द डिफरन्स ऑफ स्लोप. आपल्याला जर याचा स्क्वेअर रिमूव्ह करायचा असेल तर सगळ्यांना माहिती आहे समोर जर एखादी टर्म स्क्वेअर असेल तर त्याचा आन्सर काढताना प्लस मायनस येणार, हा 2 येणार, हा कोणाचाही स्क्वेअर नाहीये, टर्म रूट मध्ये येणार h² - ab आणि खाली साधा b येणार, बरोबर आहे. झालं, हा b आला. आता हे तुम्हाला फार महत्त्वाचं इक्वेशन मिळालं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही या थेरमचा एक पार्ट बऱ्यापैकी सिंप्लिफाय केला. आता तुम्हाला जर अँगल काढायचा असेल कोणाच्या मधातला? दोन लाईन्सच्या मधातला. एक स्पेशल फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ टॅन थीटा जो आपल्याला पाहिजे. पण फॉर्म्युला काय म्हणतो? फॉर्म्युला म्हणतो की टॅन थीटा = मॉड्युलस ऑफ m1 - m2 / 1 + m1 m2. लक्षात ठेवा, टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे m1 - m2 / 1 + m1 m2. याला काय रीड करायचं? याला रीड करायचं अँगल बिटवीन लाईन्स. म्हणजे दोन लाईन्स मधला अँगल काढायचा असेल तर या फॉर्म्युल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यावे लागते. आपल्याला दोन लाईन्स मधला अँगल काढायचाच आहे. m1 - m2 ची व्हॅल्यू तुम्ही आताच लेटेस्ट काढलेली आहे, ते न्यूमरेटर मध्ये सबस्टिट्यूट करा.
m1 m2 ची व्हॅल्यू a बाय b आहे ते तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये पुट करा. म्हणजे इथे येणार tan थिटा इज इक्वल टू प्लस मायनस 2 टाइम्स h स्क्वेअर मायनस ab अपॉन b खाली येणार 1 प्लस a बाय b. लक्षात ठेवा दोन्ही कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू पुट केल्या. आता हा जो खालचा b आहे त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो 1 च्याच प्लेसवर येऊन कॅल्क्युलेट होणार. प्लस मायनस 2 h स्क्वेअर मायनस ab खाली तुमचा b येणार आणि त्याच्या खाली इथे b प्लस a अपॉन b येणार. त्याच्यातला b काय झाला कॅन्सल. म्हणजे तुम्हाला आता tan थीटाची व्हॅल्यू किती मिळाली. tan थीटाची व्हॅल्यू मिळाली मॉड मध्ये प्लस मायनस 2 टाइम्स h स्क्वेअर मायनस ab खाली येणार a प्लस b. जर तुम्हाला मॉड मध्ये प्रॉपर्टी माहिती आहे की मॉड मध्ये कुठली गोष्ट टाकली की प्लस मिळते म्हणजे तुम्हाला तुमचा रिक्वायर्ड प्रूफ मिळणार tan थीटा इक्वल टू मॉड मध्ये 2 टाइम्स h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. बरोबर तुम्हाला हेच प्रूफ करायचं होतं. बघा थेरम अतिशय साधा आहे. सम लक्षात ठेवायचा आहे, प्रोडक्ट लक्षात ठेवायचा आहे, एक छोटीशी डायग्राम रफली स्केच करायची आहे. हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा त्याच्याशिवाय तुम्हाला ते डिफरन्स नाही लक्षात राहणार. म्हणजे m1 m2 चा होल स्क्वेअर त्याच्यावरून तुम्हाला m1 m2 ची व्हॅल्यू मिळणार. त्यानंतर अँगल बिटवीन लाईन्स साठी हा tan थीटाचा फॉर्म्युला गरजेचा आहे. आलेल्या दोनही कॅल्क्युलेशन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये पर्टिक्युलरली पुट करायचे आहे. m1 m2 ची व्हॅल्यू पुट केल्यावर छोटा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॅन्सलेशन करा आणि जे येईल ते तुमचा आन्सर. अशा प्रकारे आपण ॲक्यूट अँगलचा थेरम प्रूव्ह केला. मला अपेक्षा आहे की सगळ्यांना चांगला समजला असेल. कुणाला काही शंका असेल तर त्यांनी कमेंट मध्ये लिहून पाठवावे. धन्यवाद.